नमस्कार सगळ्यांचं, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे डिंकाचे आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर हे लाडू खूप पौष्टिक असतात प्रेग्नन्सीमध्ये पण आणि पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये पण. तर त्याच्या आधी बघून घ्या तुम्ही बिहाइंड द सीन्स काय चालू असतं ते. हे देते चॉकलेट. नदीचं पाणी नाही काकी बघतीये, काकी काहीच नाही बघत आहे. तर हे सगळं चालूच असतं. तर त्यात आपण पहिले काजू भाजून घेऊया. तर मी याच्यामध्ये तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पण सांगेल. तर काजूमुळे मेन आपल्या प्रेग्नन्सीमध्ये बाळाला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंटसाठी खूप मदत होती, बिकॉज त्याच्यामध्ये विटॅमिन B9 असतं. त्याच्यानंतर बोन डेव्हलपमेंट खूप चांगली होती, बिकॉज मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. आणि त्याच्यानंतर मग आपण बदाम भाजून घेऊया. 5-5 मिनटं भाजायचे. हे बदामामध्ये पण खूप सारं फायबर असतं आणि त्याच्यात मेनली मॅग्नेशियम असतं, जे तुम्हाला हेल्प करतं हेडेक, आणि जर तुम्हाला लेग क्रॅम्प्स वगैरे होत असतील तर त्याच्यामध्ये त्यावेळेस ते मदत करतं. प्लस तुम्ही कोणत्या फ्रूटसोबत खाल्लं ते, तर तुमचं ब्लड शुगरमध्ये पण बॅलन्स होण्याचं हे उपयोगी पडतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये विटॅमिन E असतं. त्याच्यानंतर मग आपले जे काजू आणि बदाम असतात ते नॅचरली ॲनेमिया आणि आपली इम्युनिटी खूप बूस्ट करतात. ॲनेमिया रोखण्यामध्ये ते मदत करतात आणि आपलं डायजेशन पण व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर मग आपल्याला हे भाजून झालं की मग आपल्याला घ्यायचे आहेत पांढरे तीळ. पांढरे तीळ हे मोस्टली रिच इन कॅल्शियम असतं, झिंक असतं आणि हेल्दी फॅट्स असतात, जे तुमच्या फॅटलच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी खूप उपयोगी असतात. तर तीळ आपल्याला 5 मिनटं हे पॅन फ्राय करून घ्यायचेत आणि थोडे असे पॉप व्हायला लागले देन यू हॅव टू स्टॉप इट. तर तीळ थोडे आता 2-3 मिनटं आपण फ्राय करून घेऊ. आणि हे 2-3 मिनटं झाल्यावरती आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे खसखस. खसखसमध्ये पण रिच इन फॉलिक ॲसिड असते. खसखस आपल्याला 30 सेकंडच फक्त पॅन फ्राय करून घ्यायची आहे. आणि खसखस प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही डॉक्टरच्या सजेशननी किती क्वांटिटी घ्यायची आहे ते विचारूनच खावा. त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं फ्राय करायचं आहे. सो खोबऱ्यामध्ये असं असतं की ते आपली इम्युनिटी सिस्टम जी आहे ती स्ट्रेंथन करतं. सो इट इज व्हेरी गुड इन अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये खूप असतात. प्लस तुमचं जर प्रिव्हेन्शन ऑफ HIV, हर्पस, फ्ल्यू प्रेग्नन्सीमध्ये हे तुमचं प्रिव्हेंट करतं. प्लस तुमचं कॉन्स्टिपेशन ज्यांना त्रास होत असेल प्रेग्नन्सीमध्ये आणि हार्ड पण होत असेल तर खोबऱ्याचं खूप जास्त उपयोगी पडतं. जसं आपलं नारळ पाणी वगैरे पण आपण पितो, सो खोबऱ्याचे, कोकोनटचे खूप फायदे असतात. तर असंच आपल्याला हे लाल होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. सो 5 मिनटं फ्राय करून झालं की मग हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता खोबरं व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला सीड्स ॲड करायचे आहेत. सीड्समध्ये मी यूज केले चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, फ्लेक्स सीड्स. हे सगळं मिक्सचर आपल्याला भेटतं. सो यू कॅन टेक दॅट, किंवा तुम्ही वेगळे वेगळे पण घेऊ शकता. सीड्स मेनली omega-3 फॅटी ॲसिड्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फायबर असतं, हाय इन फायबर. त्याच्यामुळे आपलं कॉन्स्टिपेशन असेल ते प्रिव्हेंट होतं. आणि मिनरल्स असतात जसे की आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक. सो सीड्स आपण डेली यूजमध्ये पण मुलींनी हे खाल्लं पाहिजे. सनफ्लावर आणि पंपकिन सीड्स तर आपण आवर्जून खाल्लंच पाहिजे. सो हे 5 मिनटं पॅन फ्राय करून झाल्यावरती हे बाजूला काढून घ्यायचे. त्याच्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला डिंक टाकायचं आहे.
छोटे छोटे पीसेस ऑफ तुम्हाला डिंक टाकायचे. मी ह्याच्यात चुकून मोठे पीस पण टाकलेत. सो छोटे पीस आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत म्हणजे ते फुलतात. आणि डिंक तुम्हाला थंडीमध्ये खूप छान तुमचं त्याचे फायदे असतात डिंक थंडीमध्ये खायचं आणि प्रेग्नन्सी नंतर पण, सो दॅट इट कीप्स युअर बॉडी वॉर्म. सो पोस्ट प्रेग्नन्सी डिंकाचे लाडू खातातच. तर हे जे सगळं आहे हे सगळं तुम्हाला आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला आता तीळ आणि ते बाजूला ठेवायचे, बाकी सगळं तुम्हाला मिक्सरमधनं काढून घ्यायचे आणि डिंक जे असतं ते आपलं कुटायचं असतं खलबत्त्यामध्ये. सो मी हे सगळं आता पावडर फॉर्ममध्ये करून घेते. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पावडर फॉर्ममध्ये करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला तूप टाकायचे आणि जे डेट्सचे सीड्स काढून आपल्याला आता डेट्स थोडे मऊ करून घ्यायचे, सॉगी करून घ्यायचे. तर डेट्सचं पण हे असतं की हे फायबरमध्ये खूप रिच असतात, आयर्नमध्ये, पोटॅशियममध्ये आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन के असतं आणि आपलं सेम ते डायजेशन आणि कॉन्स्टिपेशनला थोडं ईज करतं ते. सो इट्स गुड की. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं म्हणतात की जेव्हा 8वा किंवा 9वा महिना असतो तेव्हा यू हॅव टू टेक डेट्स रेग्युलरली. 2 किंवा 3 डेट्स तुम्ही दररोज खावा. इट प्रोसेसेस यू टुवर्ड्स नॉर्मल डिलिव्हरी. आपलं लेबर पेन थोडं कमी होतं काइंड ऑफ, हे सगळं सांगतात, डॉक्टर पण सांगतात. सो जे प्रेग्नेंट वुमन्स असतील ते लोक 8व्या 9व्या महिन्यात मोस्टली डेट्स खाणं सुरुवात करतात. त्याच्या हे डेट्स थोडे असे मऊ झाले, थोडं 5-10 मिनटं लागतात त्याला मऊ व्हायला. हे आता मऊ झाले तुमचे डेट्स, एकसाथ सॉगी झाले की मग त्याच्यामध्ये एक एक तुम्हाला मिक्सचर ॲड करायचे. हे बदाम आहे, ही काजू आहे. मी थोडं रफच मिक्सचर ठेवलं आहे बिकॉज ते क्रंची आय लाईक तुमच्या बाईटमध्ये आल्यावरती. हे सगळं तुम्हाला ॲड करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. गरम असताना थोडंसं ते मिक्स करायचं. हे व्यवस्थित मिक्सचर मिक्स करून झाल्यावरती तुम्हाला हे अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. थोडं त्याला गार होऊन द्यायचं मिक्सचरला. आता मिक्सचर गार झाल्यावरती मग तुम्हाला ह्याचे लाडू व्यवस्थित इझिली वळता येतील. सो बघा हे लाडू असे झालेत तुमच्या साईजप्रमाणे. तुम्हाला कसं मोठं पाहिजे या छोटं पाहिजे, छोट्या पोरांना पाहिजे आहे तर छोटं तुम्ही साईज करू शकता. सो मग तुम्ही हे वळू शकता. ह्या साईजचे माझे 30 लाडू झाले होते ह्या क्वांटिटी ऑफ सगळ्या प्रोडक्ट्समध्ये. सो असे आहेत हे डिंकाचे ड्रायफ्रूट्सचे लाडू. प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये ह्याचे खूप यूज असतात. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.